पंढरपूर अशी ओळख असलेल्या वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात सुद्धा भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। पहाटे 4 वाजता महाअभिषेक करण्यात आला। 6 वाजता अभिषेक पूजेनंतर भाविकांसाठी दर्शन रांग खुली करण्यात आलेली आहे। आणखी याबद्दल आपण माहिती घेऊया। आपला प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर या मंदिरातून आपल्या सोबत आहेत। कृष्णा, कसा उत्साह, चैतन्य आणि पावित्र्य दिसतंय या सगळ्या परिसरात? सर्व आपण पाहतो की आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात जशी गर्दी आहे तशीच प्रति पंढरपूर अशी ओळख असलेली जी महाराष्ट्रातली विठ्ठल रुक्माईची मंदिरं आहेत तिथे सुद्धा मोठी गर्दी रात्रीपासून पाहायला मिळते आहे। दर्शनासाठी भाविकांची गर्दी आपण पाहतो की रांगा जवळपास 1.5 ते 2 किलोमीटरच्या वडाळ्याच्या प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या मंदिरासाठी दर्शनासाठी लागलेल्या आहेत आणि महिलांना आणि पुरुषांना वेगवेगळं सुसज्ज पद्धतीने दर्शन घेता यावं यासाठी वेगवेगळ्या रांगा सुद्धा केल्याचं मंदिर प्रशासनाच्या वतीनं पाहायला मिळतं आहे। गाभाऱ्याच्या समोरची दृश्य आपण पाहतो की गाभारा फुलांनी सजवण्यात आलेला आहे। वेगवेगळी आरास जी आहे ती केल्याचं पाहायला मिळतं आहे आणि पहाटे 4 पासून भाविकांची मोठी गर्दी या मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळते आहे। भजनांचा कार्यक्रम आहे आणि वेगवेगळ्या पालख्या सुद्धा या ठिकाणी वारकऱ्यांच्या माध्यमातून येत असतात आणि तशाच अनुषंगानं सगळी सोय सुद्धा करण्यात आलेली आहे। मंदिराच्या आसपास असणारे जे रस्ते आहेत ते बॅरिकेडिंग करून बंद करण्यात आलेले आहेत आणि दर्शन घेताना भाविकांची गडबड होऊ नये यासाठी सुद्धा प्रशासनाकडून आणि त्याचबरोबर मंदिर प्रशासनाकडून काळजी घेतली जाते। आपण पाहतो की गाभाऱ्याच्या अगदी समोरची दृश्य आपण पाहतो की पुरुषांची ही वेगळी रांग आपल्याला पाहायला मिळते आहे तर महिलांची सुद्धा वेगळी रांग पाहायला मिळते आहे। बरोबर, त्यामुळे भाविकांच्या रांगा बघायला मिळत आहेत। आपल्या विठुरायाचं दर्शन व्हावं या भावनेनं सगळे भाविक आता रांगेत उभे आहेत। वडाळ्यातल्या विठ्ठल मंदिरातली दृश्य